नमस्कार. नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलवर सातत्यानं आपण अर्थशास्त्राशी संबंधित नवनवीन संकल्पना घेऊन येत असतो, ज्या विद्यार्थ्यांसाठी, अभ्यास करणाऱ्यांसाठी, स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वसामान्यपणे अर्थशास्त्राचे ज्ञान घेणाऱ्यांसाठी त्या उपयुक्त असतात. चला तर मग आज आपण अशीच एक अर्थशास्त्रातील एक नवीन संकल्पना घेऊन आलेलो आहोत, जी अर्थशास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना म्हणून ओळखली जाते. त्या संकल्पनेचं नाव आहे तटस्थता वक्र. त्याला इंग्रजीमध्ये इंडिफरन्स कर्व असे म्हणतात. बघा तुम्हाला समोर ती डायग्राम पण दिसते. ती जी दिसणारी डायग्राम आहे ती इंडिफरन्स कर्वची म्हणजेच समवर्ती वक्राची डायग्राम आहे. तर या संकल्पनेमध्ये आपण पाहत असताना एक विचारात घ्या, हा जो तटस्थता वक्र आहे याला इंडिफरन्स कर्व म्हटलं जातं, त्यालाच उदासीनता वक्र म्हटलं जातं, त्यालाच समवर्ती वक्र म्हटलं जातं. या तटस्थता वक्र या संकल्पनेमध्ये इंडिफरन्स कर्वमध्ये आपण काय काय पाहणार आहोत, तर बघा त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत तटस्थता वक्राची प्रस्तावना, तटस्थता वक्र म्हणजे काय, तटस्थता वक्र दृष्टिकोनाची गृहीते, त्यानंतर तटस्थता वक्राचे स्पष्टीकरण, ते तटस्थता वक्र शेड्यूल व आकृतीच्या सहाय्याने त्याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. त्यानंतर तटस्थता वक्र किंवा समवर्ती वक्र नकाशा पाहणार आहोत. त्यानंतर सीमांत पर्यायता दर, जी इंडिफरन्स कर्वमधील एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि शेवटी आपण पाहणार आहोत तटस्थता वक्राची वैशिष्ट्ये, गुणधर्म. म्हणजे या सर्व मुद्द्यांचा अभ्यास आपण या तटस्थता वक्र इंडिफरन्स कर्व या संकल्पनेमध्ये पाहणार आहोत. चला तर मग एक एक मुद्दा पाहूयात. पहिला मुद्दा आहे प्रस्तावना. बघा विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्रामध्ये तटस्थता वक्राला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. तटस्थता वक्राला समवर्ती वक्र किंवा उदासीनता वक्र असेही म्हणतात. बघा तटस्थता वक्र हा इंग्रजीमध्ये त्याला इंडिफरन्स कर्व म्हणतात, मराठीमध्ये त्याला 3 नावं आहेत: तटस्थता वक्र, समवर्ती वक्र आणि उदासीनता वक्र. तटस्थता वक्र ही संकल्पना सर्वप्रथम सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ एजवर्थ यांनी 1881 मध्ये मांडली. बघा सर्वप्रथम ही संकल्पना एजवर्थ नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने 1881 मध्ये मांडली. त्यानंतर 1892 मध्ये अर्थशास्त्रज्ञ फिशर यांनी त्यात भर टाकली. त्यानंतर 1906 मध्ये पॅरेटो नावाच्या इकॉनॉमिस्टनं त्यामध्ये आणखी भर टाकली. त्यानंतर 1915 मध्ये स्लटस्की आणि 1939 मध्ये हिक्स यांनी व्हॅल्यू अँड कॅपिटल या आपल्या ग्रंथात या संकल्पनेचे सविस्तर विश्लेषण केले. म्हणून केले असल्यामुळे हिक्स यांच्या नावाने ही संकल्पना अधिक ओळखली जाते. परंतु तटस्थता वक्र या संकल्पनेशी संबंधित अर्थशास्त्रज्ञ कोण म्हटल्याच्यानंतर एजवर्थ, फिशर, पॅरेटो, स्लटस्की आणि हिक्स या सर्वांचा त्याच्यामध्ये समावेश होतो, हेही विसरता कामा नये. यानंतर आपण पाहूयात तटस्थता वक्र म्हणजे काय. बघा कशाला तटस्थता वक्र म्हणतात, या संदर्भात आपण 2 व्याख्या पाहणार आहोत. पहिली व्याख्या आहे प्रोफेसर एजवर्थ यांच्या मते, म्हणजे ज्यांनी ही संकल्पना सर्वप्रथम आणली त्यांनीच तटस्थता वक्राची एक व्याख्या केलेली आहे. तटस्थता वक्राला तुम्हाला म्हटलं मी की 3 नावाने ओळखलं जातं: समवर्ती वक्र, उदासीनता वक्र आणि तटस्थता वक्र. मग आपण पाहूयात एजवर्थ यांची व्याख्या. समवर्ती वक्र म्हणजे स्पर्धक किंवा परस्पर पूरक वस्तूंच्या बाबतीत निर्माण होणाऱ्या समस्यांचा अभ्यास करण्यास त्यांनी स्वतः शोधलेले भूमितीच्या क्षेत्रातील एक साधन म्हणजे तटस्थता वक्र होय किंवा समवर्ती वक्र होय. म्हणजे एजवर्थ यांनी एक स्वतः शोधलेलं हे एक साधन आहे जे भूमितीशी संबंधित आहे, त्याच्या क्षेत्रातील संबंधित आहे. त्यानंतर प्रोफेसर इस्ताम नावाचे एक अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी समवर्ती वक्र म्हणजे काय समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांची व्याख्या पाहूयात. प्रोफेसर इस्ताम यांच्या मते समवर्ती वक्र हा वस्तूच्या विशिष्ट परिमाणाच्या अशा जोड्या दाखविणाऱ्या बिंदूंचा मार्ग असतो की ज्याच्या बाबतीत उपभोक्ता तटस्थ असतो, म्हणून याला तटस्थता वक्र असे संबोधले जाते. बघा समवर्ती वक्र हा वस्तूंच्या विशिष्ट परिमाणांच्या अशा जोड्या, कॉम्बिनेशन पॉईंट दाखवणारा बिंदू असतो की ज्याच्या बाबतीत उपभोक्ता तटस्थ असतो, म्हणून याला तटस्थता वक्र असे म्हटले जाते. यानंतर आपण पाहूया तटस्थता वक्र दृष्टिकोनाची गृहीते. म्हणजे हा तटस्थता वक्र ही संकल्पना आहे ती खालील गृहीतावर, बघा समोर दिसणाऱ्या गृहीतावर डिपेंड आहे. जवळपास 10 गृहीत आहेत. ते कोणती आपण पाहूयात. पहिलं गृहीत आहे उपयोगितेचे क्रमवाचक मापन. म्हणजे उपयोगिता ही क्रमवाचक
क्रम दिला जातो 1 2 3 4. कारण याच्या अगोदर जो मागणीची संकल्पना मांडलेली आहे डॉक्टर मार्शल यांनी, ती जी संकल्पना आहे ती संख्यात्मक आहे, म्हणजे 1नी वाढ झाली 2नी वाढ झाली असं म्हटलं जातं आणि इथं क्रम दिला जातो. हे आपण म्हणजे कार्डिनल आणि ऑर्डिनल हा ॲप्रोच इथं विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणजे इथं ऑर्डिनल ॲप्रोच मांडलेला आहे. त्यानंतर दुसरं गृहीत आहे, उपभोक्त्याची पसंती ही पसंती तुलेच्या माध्यमातून प्रकट होते. म्हणजे पसंती क्रम हा एक या ठिकाणी संकल्पनेतील महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो मुद्दा गृहीत धरलेला आहे. त्यानंतर तिसरं गृहीत आहे, वस्तूच्या उपयोगिता या एकमेकावर अवलंबून असतात. म्हणजे वस्तूच्या उपयोगिता ह्या एकमेकावर अवलंबून असतात. चौथं गृहीत आहे, दुर्बल किंवा कमकुवत क्रमवारीता. पाचवं सुसंगतता. सहावं संक्रामकता. सातवं गृहीत आहे, उपभोक्ता हा विवेकशील असतो. आता बघा, उपभोक्ता हा विवेकशील असतो हे एक इथं गृहीत धरलेलं आहे. आठवं गृहीत आहे, दोन वस्तूचे विश्लेषण. आणि 9वं गृहीत आहे, संपूर्ण ज्ञान. आणि 10वं गृहीत आहे, स्थिरता. अशा पद्धतीचे त्रस्तावक्र दृष्टिकोनाची ही गृहीते आहेत. यानंतर आपण त्रस्तावक्राचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. या त्रस्तावक्राचे स्पष्टीकरण हे 2 माध्यमातून पाहता येते, एक शेड्यूलच्या सहाय्याने आणि दुसरं आकृतीच्या सहाय्याने. बघा, खाली शेड्यूल ही दिलेली आहे आणि आकृती ही दिलेली आहे. बघा, सुरुवातीला जो तुम्हाला तक्ता दिसतोय तो शेड्यूल आहे. त्यामध्ये संयोग बिंदू म्हणजे कॉम्बिनेशन पॉईंट दाखवलेत, एक्स गुड्स दाखवल्यात आणि तिसऱ्या रकान्यामध्ये वाय गुड्स दाखवलेले आहेत. बघा, कॉम्बिनेशन पॉईंट म्हणजे संयोग बिंदू जे आहेत ते ABCDE नी दाखवलेले आहेत आणि एक्स गुडचं 1 2 3 4 5 अशा दाखवलेल्या आहेत. वाय गुड 25 20 15 10 5 या पद्धतीने दाखवलेले आहेत. यावरून पुढं डायग्राम काढलेली आहे. बघा, डायग्राममध्ये OX ॲक्सिसवर एक्स गुड्स दाखवलेले आहे, OY ॲक्सिसवर वाय गुड दाखवलेली आहे आणि इथं IC हा इंडिफरन्स कर्व दाखवलेला आहे. त्याला तटस्थता म्हटलं आहे किंवा समवर्ती वक्र म्हटलेलं आहे. या ठिकाणी समजा वाय गुड्सची निवड 25 केली असता एक्स गुड्स 1नी घेतलेली आहे म्हणून तो A कॉम्बिनेशन पॉईंट, पुढं B कॉम्बिनेशन पॉईंट दिसून येईल, C कॉम्बिनेशन पॉईंट, D कॉम्बिनेशन पॉईंट आणि E कॉम्बिनेशन पॉईंट आहेत आणि ते जोडले असता आपल्याला जो कर्व प्राप्त होतोय तो IC कर्व, त्याला इंडिफरन्स कर्व असे म्हणतात, तो प्राप्त होताना आपल्याला या डायग्राममधून दिसून येतो. त्यानंतर आपण पाहूयात समवर्ती वक्र नकाशा. समवर्ती वक्र संकल्पनेमध्ये समवर्ती वक्र नकाशा ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. बघा, समवर्ती वक्र नकाशा म्हणजे नेमकं काय, तर त्याची मीनिंग समजून घेतल्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल. बघा, विविध समवर्ती वक्रांचा समूह किंवा गट म्हणजे समवर्ती वक्र नकाशा होय. म्हणजे थोडक्यात काय, तर एका डायग्राममध्ये समजा अनेक समवर्ती वक्र जर इंडिकेट केलेले असतील, दर्शवलेले असतील, तर त्या आकृतीला इंडिफरन्स कर्व नकाशा किंवा मॅप असं म्हणतात. समवर्ती वक्र नकाशा असे म्हणतात. बघा, डायग्राममध्ये तुम्हाला दिलं आहे, OX ॲक्सिसवर एक्स गुड आहे, OY ॲक्सिसवर वाय गुड्स आहेत आणि IC1 IC2 IC3 हे इंडिफरन्स कर्व आहेत, समवर्ती वक्र आहेत आणि म्हणून या डायग्रामला समवर्ती वक्र नकाशाची डायग्राम म्हणून ओळखलं जातं. अशा पद्धतीनं ह्या समवर्ती वक्र नकाशाची संकल्पना आहे. यानंतर आपण महत्त्वाचा मुद्दा पाहूयात, इंडिफरन्स कर्वशी संबंधित असलेला सीमांत पर्यायता दर, म्हणजेच त्याला मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन्स असं म्हटलं जातं. तटस्थता दृष्टिकोनात सीमांत पर्यायता दराची संकल्पना मूलभूत व महत्त्वाची मानली जाते. उपभोक्ता एखाद्या वस्तूच्या नगांची लागोपाठ दुसऱ्या वस्तूंच्या नगांशी ज्या दराने देवघेव करतो त्याला सीमांत पर्यायता दर असे म्हणतात. सीमांत पर्यायता दराचे तक्त्याच्या व आकृतीच्या सहाय्याने स्पष्टीकरण बाजूला दिलेले आहे. बघा, तुम्हाला इथं एक टेबल दिलेला आहे आणि एक डायग्राम दाखवलेली आहे. टेबलमध्ये सुरुवातीला C म्हणजे कॉम्बिनेशन पॉईंट आहेत, एक्स गुड्स दाखवली, वाय गुड्स दाखवली आणि एक्स गुडचे वाय गुडमध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट होतं आहे ते मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन MRS दाखवलेलं आहे. बघा, कॉम्बिनेशनमध्ये ABCDEF असे पॉईंट दाखवलेत, एक्स गुडमध्ये 1 2 3 4 5 6 असे अंक दाखवलेले आहेत आणि वाय गुडमध्ये 25 20 26 13 11 10 असे दाखवलेले आहेत. इथं कन्वर्ट होताना बघा, एका वस्तूतून दुसऱ्या वस्तूमध्ये पर्यायित होत असताना बिंदू आलेत MRSमध्ये 5 4 3 2 1 आणि हेच याच्यावर आधारितच डायग्राम दाखवलेली आहे. इकडं तुम्हाला दिसते, तिथं IC कर्व दाखवला आहे, ABCDEF हे कॉम्बिनेशन पॉईंट दाखवलेले आहेत. आकृतीमध्ये OX ॲक्सिसवर
एक्स गुड आणि ओ वाय ॲक्सिसवर वाय गुड दाखवलेले आहे आणि त्याचे कॉम्बिनेशन पॉईंट हे ABCDEF याप्रमाणे दाखवलेले आहेत. त्यावरून जो कर्व निघाला आहे तो IC कर्व आहे आणि याच्यावरूनच आपल्याला मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन ही संकल्पना स्पष्ट होते. यानंतर आपण पाहूयात पुढं तटस्थ वक्राची वैशिष्ट्ये किंवा गुणधर्म. त्याला प्रॉपर्टीज ऑफ इंडिफरन्स कर्व असे म्हणतात किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडिफरन्स कर्व असे म्हणतात. बघा समोरती वक्राची काही गुणधर्म आहेत किंवा वैशिष्ट्ये आहेत ते आपण पाहूयात. पहिलं वैशिष्ट्य आहे समोरती वक्र हे आरंभ स्थानाशी बहिर्गोल असतात. म्हणजे समोरती वक्र हे बाहेरच्या बाजूने असे जाणारे असतात, बहिर्गोल असतात. ते तुम्हाला डायग्राम पाहिजे त्याच्यानंतर लक्षात येईल. दुसरं वैशिष्ट्य आहे समोरती वक्र हे डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारी असतात. म्हणजे समोरती वक्र जसं मागणी वक्र हा वरून खाली येणारा उताराचा असतो तसाच समोरती वक्र ही वरच्या बाजूकडून खालच्या बाजूकडे येणारा असा उताराचा असतो. नंतर तिसरं वैशिष्ट्य आहे दोन समोरती वक्र एकमेकांना छेदत नाहीत. म्हणजे जे दोन किंवा दोनपेक्षा अधिक समोरती वक्र एका डायग्राममध्ये असू शकतात, मात्र त्याचं एक वैशिष्ट्य आहे की ते दोन एकमेकाला कधीही छेदत नाहीत. ते जवळजवळचे असू शकतात, दूरचे असू शकतात, पण एकमेकाला छेदून कधीही जात नाहीत. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे उजव्या बाजूकडील प्रत्येक समोरती वक्र त्या अगोदरच्या समोरती वक्रापेक्षा अधिक समाधानाची पातळी दर्शवतो. म्हणजे वरच्या पातळीवरचा जो समोरती वक्र आहे तो जास्तीचं सॅटिस्फॅक्शन समाधान दर्शवणारा वक्र असतो आणि खालच्या पातळीवरील कमी असतो. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य बघा समोरती वक्र कोणत्याही एका अक्षाला 45 अंशाचा कोन करून काढता येतो. म्हणजे समोरती वक्र हा एका अक्षाला म्हणजे एक्स अक्ष असेल किंवा वाय अक्ष असेल त्याला 45 अंशाचा कोन करूनच काढता येतो. हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर सहावं वैशिष्ट्य समोरती वक्र OX किंवा OY अक्षाला स्पर्श करू शकत नाही. म्हणजे एक्स अक्षाला किंवा वाय अक्षाला तो कधीही स्पर्श करत नाही, त्याला डिस्टन्स ठेवूनच तो जात असतो. हे एक त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर सातवं वैशिष्ट्य बघा समोरती वक्रात काही वेळा आंतरवक्रतेचा फुगीरपणा येण्याची शक्यता असते. समोरती वक्रात काही वेळा आंतरवक्रतेचा फुगीरपणा येण्याची शक्यता असते. त्यानंतर आठवं वैशिष्ट्य बघा दोन समोरती वक्र एकमेकांना समांतर असतात असे नाही. म्हणजे ते समांतर असतील किंवा नसतील हेही वैशिष्ट्य त्याचं आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर नववं वैशिष्ट्य बघा समोरती वक्र विशिष्ट परिस्थितीत संपूर्ण वर्तुळाकार होऊ शकतो. हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अशा पद्धतीनं तटस्थ वक्राची ही सर्व गुणधर्म आहेत. त्याला वैशिष्ट्य असेही म्हटलं जातं. अशाच पद्धतीनं नवनवीन संकल्पना पाहण्यासाठी आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं पाहिजे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तटस्थ वक्र ही संकल्पना पाहितलेली आहे. त्याची प्रस्तावना पाहितली, तटस्थ वक्र म्हणजे काय पाहितलं, तटस्थ वक्र दृष्टिकोनाची गृहीते पाहितली, तटस्थ वक्र स्पष्टीकरण पाहितलं. तटस्थ वक्राचं स्पष्टीकरण हे शेड्यूल तक्त्याच्या सहाय्याने आणि आकृतीच्या सहाय्याने आपण पाहितलेलं आहे. त्यानंतर समोरती वक्र नकाशा म्हणजे काय ते पाहितलं. त्यानंतर सीमांत पर्यायता दर ही संकल्पना पाहितली आणि शेवटी आपण तटस्थ वक्राची वैशिष्ट्ये किंवा गुणधर्म हा मुद्दा पाहितलेला आहे. असेच नवनवीन मुद्दे पाहण्यासाठी हे यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा. आपण असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर घेऊन येणार आहोत जे की विद्यार्थ्यांसाठी, अभ्यासकांसाठी आणि अर्थशास्त्राचं ज्ञान घेणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील. धन्यवाद.